12, 13 आणि 14 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे ठाकरे पक्षचिन्हाबाबत अंतरिम सुनावणी पार पडणार आहे. एक दिवस अगोदर 150 पेक्षा जास्त जागा मुंबई महापालिकेवर निवडून आणायचा असा भाजपाने दावा केला आणि अलगद की एकनाथ शिंदे यांनी भल्या पहाटे दिल्लीवारी केली. शहा नाही. यावेळी भेटीमध्ये होते नरेंद्र मोदी. चर्चाही झाल्या, वातावरण तापलं. एकनाथ शिंदे यांच्या कुठला तरी विषय थेट गळ्यापर्यंत आलायत म्हणून हालचाली घडतायत, दाभण्याचा प्रयत्न होतोय. पण लिहून घ्या, पुढच्या काही महिन्यांमध्ये राजकीय उलथापालथ घडून येतील किंवा मग घडतील. कारण राजकारण इतक्या अँगलनं फिरताना दिसतंय की त्याचे वेगवेगळे कंगोरे बांधले जात आहेत. भाजपने अशी नाकाबंदी केलेली आहे की अजित पवार असोत की शिंदे असोत, दोघांनाही हातपाय मारता येतील, मात्र बाहेर पडता येणार नाही. समजून घ्या नेमकं कुठून कसं काय काय घडलंय. काल राजकीय वर्तुळामध्ये 2 मोठ्या घडामोडी समोर आल्या. एक म्हणजे भाजपाने मुंबई महापालिकेसाठी 150 पार असा नारा दिला, तर दुसरी म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भल्या पहाटे जाऊन दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती मजबूत राहण्यासाठी शिवसेना, शिंदे गट आणि भाजपने न्याय भूमिकेत जागा वाटणी व्हावी अशी मागणी मुंबई महापालिकेत महायुतीतील प्रमुख घटक म्हणून शिवसेनेला किमान 50% जागा मिळायलाच पाहिजेत. महापालिका निवडणुकीआधी महायुतीमध्ये जागा वाटपाची समीकरणं स्पष्ट व्हावीत. शनिवारी दिल्लीत पंतप्रधान आणि शिंदे यांच्यात सुमारे 1.5 तास चर्चा झाली आहे. ठाणे आणि कल्याण महापालिका या शिवसेनेच्या पारंपरिक सत्ता असलेल्या जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महानगरपालिकांमध्ये 70% जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याची मागणी ही शिंदे यांनी केली असल्याचे सूत्रांकडून समजतंय. ठाण्यातही भाजपकडून सोबळाची चाचपणी होत आहे. मुंबई महापालिकेत एकूण 927 जागा आहेत. भाजपने 150 जागा लढवणार असल्याचा दावा केल्यानंतर खाली 77 जागा शिंदे गट काय करणार? यामुळे साहजिकच महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला मोजक्याच जागा येतील. ठाण्यातही भाजपाकडून सोबाळ्याची चाचपणी सुरू झाली आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवला. नंतर आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू आहे आणि हेही एक कारण शिंद्यांच्या अस्वस्थमागचं आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये या घडामोडींमुळे तणाव निर्माण झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ 5 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण करतोय आणि त्यामुळेच ते आपल्या सरकारच्या आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामगिरीचे ऑडिट करण्याचे आदेश देण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळते. हा अहवाल आल्यानंतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. आहेत काय फिल्डिंग कशी लागली आहे? गेल्या 11 महिन्यांपासून गुजरातमध्ये जे काही घडलंय ते 2.5 वर्षानंतर घडलंय. महाराष्ट्राला अजून 1 वर्ष पूर्ण झालं नाही असं सांगून फडणवीस जरी तातडीने बदलाची भूमिका नाकारत असले तरी बदल होणारच नाही असं मात्र म्हणत नाहीयेत. आणि त्यामुळे या फेरबदलाची टांगती तलवार ज्यांच्यावर आहे त्यामध्ये बळीचे बकरे सगळ्यात आधी शिंदे गट आणि नंतर अजित पवार गट बनेल असं चित्र तयार झालंय. योगेश कदम वाळू तस्करीपासून तर डान्सबारपर्यंत आणि डान्सबारपासून ते निलेश गायकवाड 5 प्रकरणापर्यंत सगळीकडेच योगेश कदम अडकलेत. संजय शिरसाट यांनी तर आपल्या निवृत्तीचे संकेत काल दिलेत. त्यामुळे संजय शिरसाट सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये असतील. आधीच हॉटेल खरेदी विक्री विषयासंदर्भात संजय शिरसाट यांच्यावरती चांगली तलवार होती. ते शिरसाटांना कधीपर्यंत डिफेन्स केलं जाणार आहे हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. अजित पवार गटातील माणिकराव कोकाटे यांना खातं बदलून दिलेलं असलं तरी माणिकराव कोकाटे यांचीही शेवटची निवडणूक आहे असं सांगून शब्द पाळून अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद बहाल केलं होतं. पण जर या मंत्र्यांचं ऑडिट झालं तर त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचाही पत्ता कट होऊ शकतो. सगळ्यात मोठा टांगती तलवार ज्यांच्यावर आहे ते अजित पवार गट आणि शिंदे गट. आणि शिंदे गटाला काहीही जरी झालं तरी विधानसभामध्ये ज्यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना एक भाषण ठोकलं होतं ज्यात त्यांनी म्हटलं होतं, माझ्यासोबत एक जरी पडला तर मी राजकारण सोडलं. शिंदे यांना ते सिद्ध करून दाखवायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत आहेत तर तुमच्यापैकी एकाचाही राजीनामा पडून देणार नाही. आणि म्हणून शिंदे यांची धावाधाव वाढली आहे का असे प्रश्न तयार झालेत. हा एकच मुद्दा नाही आहे. 12, 13, 14 नोव्हेंबरला अंतरिम सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीचा अंदाज यासाठी घेणं गरजेचं आहे की महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये एक महत्त्वाचा निर्णय होणार आहे. एखाद्या पक्षाने जर चिन्ह काढून घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात आणि भविष्यातही असे पक्ष फुटतील की नाही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा महत्त्वाचा असणार आहे. कारण जर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष व्हॅलिड ठरवला जातोय तर इथून पुढे पक्ष नेतृत्व काढून घेणं हे किती सोपं आहे हेच याचाच पायंडा भाजप पाडून देणार आहे आणि सुप्रीम कोर्ट त्यावर मोहर लावेल. त्यामुळं या सगळ्या भूमिकांमुळे 12, 13 आणि 14 तारखेला हा निकाल फिरवण्यासाठी शिंदे सर्वतोपरी प्रयत्न करतील. आणि या सगळ्याच गोष्टींचा जर अंदाज घ्यायचा जर ठरला तर येत्या काळामध्ये राजकीय उलथापालथ अट्टळ आहे आणि ज्यामध्ये सगळ्यात मोठा खेळ हा शिंदेबाबत खेळला जाणार आहे.
मुंबई आणि ठाणेमध्ये गणेश नाईकांनी अशी फिल्डिंग लावली आहे की शिंदे यांची नाकाबंदी पुरेपूर झाली आहे आणि त्यामुळं नाक दाबून तोंडातून आवाज काढण्यापेक्षा शिंदेंना सध्याच्या घडीला आपला कोणी गळा आवडू नये यासाठी दिल्लीवारी महत्त्वाचे वाटतायत का, हा प्रश्न तयार झालाय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढच्या 1 महिन्यातच मिळतील. अगदी 12, 13 आणि 14ची सुनावणी पार पडू द्या, मग तुमच्या लक्षात येईल की काय काय घडतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सुद्धा काही मंत्र्यांसाठी चिंतेचे कारण आहे, ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि अनियमितता असे आरोप आहेत. या मंत्र्यांवर सुद्धा टांगती तलवार कायम असणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान गृहमहसूल मंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड या सगळ्यांवरतीच टांगती तलवार कायम आहे. आता त्यांना डिफेन्स कधीपर्यंत केलं जातं हे माहिती नाही, पण पत्ता कट करायचा ठरवला तर ह्यांचे पत्ते सगळ्यात आधी कट होतील. तसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हावं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.